वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ति मोर्चा। हेलो साथियों, भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सर्व संघटनांच्या माध्यमातून मूळ निवासी बहुजन समाज जोडो यात्रा आज शिरूर शहरामध्ये आलेली आहे। ज्या विषयाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ती महत्त्वपूर्ण बाब आपण समजून घेतली पाहिजे। तो मुद्दा आहे की आम्ही ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये जे 9 एप्रिलला आणि 1 जुलैला भारत बंद हे 2 कार्यक्रम आहेत। 9 एप्रिलला जेल भरो आणि 1 जुलैला भारत बंद ह्यासाठी देशभर तयारी केली जात आहे आणि त्या तयारीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 32 राज्यांमध्ये तयारीचे कार्यक्रम जवळपास 70 कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। म्हणजे या कार्यक्रमाची तयारी करून घेण्यात यावी त्या अंतर्गत आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे शिरूरमध्ये। त्या अंतर्गत 3 विषय आहेत। भारत के लोकतंत्र को बचाने के लिए ईवीएम हटाकर बैलेट पेपर समस्त चुनाव कराने के लिए। 2, ओबीसी की जाति आधारित एवं सभी जाति समूहों की जाति आधारित जनगणना कराने के लिए। 3, आरएसएस और बीजेपी द्वारा मूल निवासी बहुजन महापुरुषों की घोर अवमानना करने के विरोध के लिए। ऐसे विषय रखे गए हैं और तमाम विषयों पर यहाँ बोलने वाले प्रमुख वक्ताओं के द्वारा आपको बहुत सारी बातें बताई गई हैं। साथियों, मैं केवल क्योंकि समय बहुत ज़्यादा हो गया है इसलिए 2-3 महत्वपूर्ण मुद्दे आप लोगों को बताना चाहता हूं। पहली बात तो ये है कि महाराष्ट्र में चुनाव कमिश्नर ने इस बात को स्वीकार किया कि 76 लाख वोटों की गिनती में मिलान नहीं हो रहा है। ये वोट आए कहां से, चुनाव कमीशन कहता है, हमें पता नहीं है। चुनाव कमिश्नर की ही जिम्मेदारी है इस सारी बातों की निगरानी करने के लिए, फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव करवाने के लिए सारे अधिकार, प्रधानमंत्री भी उस काम में हस्तक्षेप नहीं कर सकता। ऐसे सारे अधिकार चुनाव आयोग को दिए गए ताकि चुनाव आयोग फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव संपन्न करा सके। वो चुनाव आयोग कहता है कि ये 76 लाख वोट जो है इसका मेल नहीं हो रहा है, ये काउंटिंग में पता नहीं चल रहा है कि ये अतिरिक्त वोट कहां से आए। अगर चुनाव कमीशन को पता नहीं चल रहा है तो फिर किसको पता है? ये तो सारा काम करने की जिम्मेदारी आप ही की है। अगर आपकी ही जिम्मेदारी है और आप ही कह रहे हैं कि ये वोट आए कहां से हमें पता ही नहीं चल रहा है क्योंकि ये मिलान नहीं हो रहा वोटों का। जो लोगों ने वोट दिया और जो काउंटिंग में निकले तो इसमें 76 लाख वोटों का फर्क आ रहा है महाराष्ट्र की विधानसभा के चुनाव में। यह हैरान करने वाली बात है कि 3 पार्टियों का गठबंधन विरोधी पार्टियों के साथ है और 3 पार्टियों का गठबंधन बीजेपी के साथ है। इतने बड़ी बड़ी पार्टियों का गठबंधन साथ साथ में जाए
इसके बावजूद भी भारतीय जनता पार्टी की लगभग 232 उनके गठबंधन के 60 सीटें चुनकर आई है। हैरान करने वाली बात है, और ऐसा रिजल्ट आया है। क्योंकि जो साधारण मतदार होते हैं, जो साधारण लोग होते हैं, वोटर होते हैं, वो यकीन और विश्वास पर चलते हैं, उनका चुनाव आयोग पर भरोसा है, विश्वास है। मगर कुछ लोग हैं जो केवल चुनाव आयोग के कहने पर विश्वास करने के लिए तैयार नहीं है। तो हमने उस बात के बारे में जानकारी करने की कोशिश की। उसके अंतर्गत यह आंकड़ा सामने आया कि 76 लाख वोट मिल नहीं रहे, मेल नहीं हो रहा उनको। 76,000 नहीं, 76 लाख इतने वोट है। और इसकी वजह से सारा का सारा रिजल्ट जो है वो एकदम उल्टा हो गया। हम लोग कहते थे ईवीएम में गड़बड़ियां हो रही है, तो जब कांग्रेस के, राष्ट्रवादी के और बीजेपी के लोगों को जब उन लोगों ने परास्त किया और लोग चुनाव हार गए, तब उनको लगा कि नहीं ईवीएम में गड़बड़ी है। हम बता रहे तो नाही असं काय होऊ शकत नाही। परंतु आता त्या लोकांना असं कळत आहे की हा असं होऊन राहिलेलं आहे, आणि त्यामुळे त्यांच्या समोर, त्यांच्या पक्षाच्या समोर, त्यांच्या पक्षाच्या बरोबर जो व्यवहार झाला, त्या व्यवहारावरून ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊन राहिलेल्या आहेत। हा एक मुद्दा आहे। दूसरा मुद्दा, 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। म्हणजे या देशातील सर्वात मोठं कोर्ट सुप्रीम कोर्ट, त्या सुप्रीम कोर्टानं तारखेसहित सांगून राहिलं तुम्हाला, 8 ऑक्टोबर 2013 निर्णय दिला की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो। तुमच्यापैकी आमच्यापैकी अनेक लोक असं म्हणतात नाही होऊ शकत। सुप्रीम कोर्टामध्ये बसणारे जे जज आहेत ते छानबीन करून म्हणतात नाही होऊ शकते, आणि जे सामान्य लोक आहेत नाही होऊ शकत नाही, तर ते जे सामान्य लोक म्हणतात त्यांनी काही छानबीन केलेली नाही, त्यांनी काही मशीनची छानबीन केलेली नाहीये। सुप्रीम कोर्टाने छानबीन केली, आणि छानबीन केल्यानंतर त्यांनी जजमेंट दिलं। त्यांच्यासमोर जे पुरावे मांडण्यात आले, डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी, लालकृष्ण अडवाणी सामान्य माणसं नाही। अहो, लालकृष्ण अडवाणीचं तर पॉलिटिकल करिअरच याच्यामुळे संपवण्यात आलं की तुम्ही हे काम करायला नको पाहिजे होतं, तुम्ही याच्यामध्ये सहभागी झालात। सुब्रमण्यम स्वामी तर नालायकच माणूस आहे, पण तुम्ही नाही नालायक व्हायला पाहिजे होतं, तुम्ही पण त्या नालायकाबरोबर सहभागी झालात। त्या लालकृष्ण अडवाणीचं पॉलिटिकल करिअर संपवून टाकलं। लालकृष्ण अडवाणी म्हणजे अटल बिहारी वाजपेयीला प्रधानमंत्री बनवणारा माणूस। रथयात्रा कोणी काढली? लालकृष्ण अडवाणींनी। विरोध कोणी केला? अटल बिहारी वाजपेयींनी। काढू नको म्हटले, तरी अटल बिहारी वाजपेयीचं म्हणणं न ऐकता रथयात्रा लालकृष्ण अडवाणींनी काढली, आणि त्यानंतर 4 जागेवर निवडून येणारा जो भारतीय जनता पक्षाचा पक्ष होता तो 100च्या जवळ गेला, आणि त्याच्यानंतर तो बहुमतामध्ये आला। आणि बहुमत मिळाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी प्रधानमंत्री बनायला पाहिजे होता, त्यांनी अटल बिहारी वाजपेयीला प्रधानमंत्री बनवलं। म्हणजे लालकृष्ण अडवाणी काही सामान्य माणूस नाही। भारतीय जनता पक्षाला एवढा मोठा पक्ष बनवण्याचं जे श्रेय आहे, अजूनही कधी कधी आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या जन्मदिवसाच्या घरी जातात आणि त्यांच्या पायावर मुंडकं ठेवतात। कोणाच्या? अडवाणीच्या। अर्थात त्याचे राजकारण या गोष्टी असतात या,
त्या पाय पडण्यामध्ये असं सुद्धा असू शकेल की मी तुमचं फार पाप केलेलं आहे, तुम्ही प्रधानमंत्री व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी मी झालो तर त्याच्याबद्दल माफ करा, असं त्याच्या मनामध्ये कदाचित मोदीच्या मनामध्ये अशी भावना असेल. पण देशाचा प्रधानमंत्री आजही जाऊन जर कोणाच्या पाया पडते तर ते लालकृष्ण अडवाणीच्या पाया पडते. म्हणजे लालकृष्ण अडवाणी काही सामान्य बीजेपीचा नेता नाही, तर बीजेपीला या स्तरापर्यंत घेऊन आणणारा जो नेता आहे तो लालकृष्ण अडवाणी आहे. त्याचं पॉलिटिकल करिअर ईव्हीएम मशीनमुळे संपलं. कारण अडवाणीनं तो मामला सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन गेलेत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं 8 ऑक्टोबर 2013 की ईव्हीएम मशीनमुळे घोटाळा होऊ शकतो. आता सुप्रीम कोर्ट जर असं म्हणते की ईव्हीएम मशीनमुळे निवडणुकीमध्ये घोटाळा होऊ शकतो, तर बरेच लोक असे आहेत या देशामध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकत नाहीत असं म्हणणारे बरेच गधे लोक आहेत. सुप्रीम कोर्ट बनल्यानंतर सुद्धा बरेच गधे लोक आहेत. आणि त्या गधे असण्याचं कारण असं, घोटाळा होऊ शकते ही बातमी फ्रंट पेजवर सर्व देशातील वर्तमानपत्राच्या हेडलाईन मध्ये छापून यायला पाहिजे होती, ती बातमी छापून आलेली नाही. म्हणून बरेचसे लोक ईव्हीएम मध्ये गडबड होऊ शकत नाही अजूनही म्हणतात. आणि मग जेव्हा असं म्हणण्यात आलं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, तेव्हा त्यानंतर जर ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होऊ शकते तर ही गडबड थांबवली पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिला. रेकॉर्डेड बाबी बोलून राहिलो, तुम्हाला सांगून राहिलो, रेकॉर्डेड. घोटाळा होऊ शकतो, तो थांबवला पाहिजे. तो थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पेपर ट्रेल लावण्याचा आदेश दिला. आज ईव्हीएम मशीनमुळे केवळ निवडणुका होत नाहीत, तर पेपर ट्रेल लावलेल्या ईव्हीएम मशीन मध्ये निवडणुका होतात. लक्षात घ्या. मग पेपर ट्रेल घोटाळा होऊ नये यासाठी लावल्या जातात, तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, मग तो लावून जर निवडणुका होत असतील तरीही तुम्ही घोटाळा होता असं का म्हणता? तरी तुम्ही असं का म्हणता? त्यामुळे शासनकर्ता पक्ष आहे, हे लोक आहेत, यांची क्रेडिबिलिटी, यांची विश्वासार्हता नाही राहिलेली आहे. होऊन काय राहिलंय की बीजेपी जाते, काँग्रेस येते, काँग्रेस जाते, बीजेपी येते, असं जर म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं राजकारण चाललेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतात. त्याला हिंदीमध्ये काय म्हणता येईल किंवा मराठीमध्ये काय म्हणता येईल? आपसी समजदारीने केलेलं राजकारण. मग बीजेपी वाले आणि काँग्रेसवाले आणि बीजेपी वाले एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेतात का की तुम्ही 10 वर्ष राहा, आम्ही 10 वर्ष राहतो? नाही नाही नाही. म्युच्युअल अंडरस्टँडिंग या शब्दाचा अर्थ चर्चा करून ठरवणे नसते, असा त्याचा अर्थ त्याचा नाही आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा अर्थ असा आहे की तुम्हाला काय हवं आहे, आम्हाला काय हवं आहे, दोघंही एकमेकाला आम्ही जाणतो, तेव्हा तुम्ही 10 वर्ष करा, आम्ही 10 वर्ष करतो, याच्यासाठी चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आता काही लोक म्हणतात मग 15 वर्ष होऊन राहिले, आता 15 याच्यात होऊन राहिलेत. असं होऊ शकते की आणखी 5 वर्ष मोदीला आणतील, म्हणजे 10 वर्ष होतील अतिरिक्त, मग त्याच्यानंतर 10 वर्ष, असं पण होऊ शकते ना. म्हणजे ठरवण्याच्याच बाबी असतात, तर अशा पद्धतीचं ठरवू शकतात ते. कारण ते सर्व असं करत आहेत. 3.5% मतांचा काँग्रेस आहे. 3.5% मतं असणाऱ्या ब्राह्मणांनीच काँग्रेसची स्थापना 1885 ला केली. चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर नावाच्या ब्राह्मणांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आणि भारतीय जनता पक्ष असण्याच्या अगोदर जनसंघ नावाचा पक्ष हा श्यामा प्रसाद मुखर्जी नावाच्या बंगाली ब्राह्मणांनी केली. आणि
तो जनसंघ संपवून पंडित अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्ष बनवला. म्हणजे दोनही पक्ष स्थापन करणारे जे लोक आहेत ते दोन्हीकडे ब्राह्मण आहेत, ज्यांची संख्या देशामध्ये 3.5% आहे. म्हणजे 3.5% लोकांनीच काँग्रेसची स्थापना केली, 3.5% लोकांनीच बीजेपीची स्थापना केली. हे जर काय आम्ही बेकायदेशीर बोलत असू तर आमच्या विरोधामध्ये केसेस व्हायला पाहिजे होत्या. बीजेपीच्या लोकांनी अजूनही केले नाही, आरएसएसच्या लोकांनी अजूनही केले नाहीत, कारण त्यांना माहित आहे 200% खरं आहे. आम्ही फक्त लपवून ठेवतो हिंदू 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 हिंदू. म्हणजे ते जे ब्राह्मण लोक पक्ष स्थापन करतात ते प्रचारामध्ये हिंदू हिंदू म्हणत राहतात, पण सर्व सूत्र मात्र ते आपल्या जातामध्ये ब्राह्मणांच्या जातामध्ये ठेवतात. पण प्रचार काय करतात? हिंदू 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 करत राहतात. दयानंद सरस्वती नावाचा ब्राह्मण होता, तो असं म्हणायचा की हिंदू ही मुसलमानांनी दिलेली शिवी आहे. दयानंद सरस्वती असं म्हणायचे की हिंदू मुसलमानांनी दिलेली शिवी आहे. मग हिंदू जर मुसलमानांनी दिलेली शिवी आहे तर तुम्ही आम्हाला SC ST OBC कुणबी मराठा लोकांना हिंदू 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 म्हणून शिवी का देता, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही मुसलमानांना विरोध करत राहता, त्याच मुसलमानांनी दिलेला शब्द हा मुसलमानांनी दिलेला आहे हे, आणि त्या मुसलमानांना तुम्ही विरोध करतात आणि त्यांनी दिलेला शब्द तुम्ही तुमच्या समर्थनासाठी प्रचारामध्ये आणता. कारण ब्राह्मण म्हणून संख्या मोजली तर 3.5% भरते, आणि मग SC ST OBC कुणबी मराठा या सर्व लोकांना जर मोजलं तर संख्या 85 भरते. म्हणजे मग हिंदूंच्या नावावर संख्या 85 दाखवायची आणि मग प्रचारामध्ये बोलायचं की हिंदू समाज देश में बहुसंख्य है, असं ते बोलतात. हिंदू समाज बहुसंख्य है. जेव्हापासून मी असं म्हणणं सुरू केलं की हिंदू ही मुसलमानांनी दिलेली शिवी आहे, मी असा प्रचार सुरू केला सोशल मीडियामध्ये, कारण पूर्वी आमचं कोणी छापत नव्हतं. सोशल मीडियामध्ये आम्ही सतत छापत राहतो. आता कुठे पेपरवाल्याकडे जावं लागत नाही, बसल्या बसल्यात घरीच आम्ही छापतो, आणि ते सर्व जगामध्ये अमेरिकेपर्यंत जाते, युरोपपर्यंत जाते. आम्हीच म्हणतोय की हिंदू मुसलमानांनी दिलेली शिवी आहे. मग त्यांनी म्हटले नाही आमच्या धर्माचं नाव हिंदू नाही आहे. माझ्या प्रचारामुळे हे ब्राह्मण जमायला लागले, नाही नाही आमच्या धर्माचं नाव हिंदू नाही आहे. मग काय? सनातन आहे ते. आता इतक्यात तुम्ही कदाचित वाचता की नाही माहित नाही, पण ब्राह्मण लोक आता एक नवीन शब्द आपल्या धर्माच्या नावाचा प्रचार करण्यासाठी प्रचारामध्ये आणत आहेत की आमच्या धर्माचं नाव हिंदू नसून आमच्या धर्माचं नाव सनातन आहे. मग मी त्यांना म्हटलंय अरे हे सनातन जो शब्द आहे हे तर बुद्धाचं जे प्रवचन आहे, एस धम्मो सनातनो, यह धर्म सनातन है, इथून आलेला आहे. म्हणजे पुन्हा तो शब्द तुम्ही तिथून उसनवारीने घेतला. तुमचं ओरिजिनल काय? तुमच्या धर्माचं ओरिजिनल नाव काय? कुठे? अरे तुम्हीच या देशातले ओरिजिनल नाही तर तुमच्या धर्माचं नाव ओरिजिनल कसं असू शकते? तुमतले इथले रहिवासीच नाहीत, तुम्ही या देशाचे रहिवासीच नाहीत, तेव्हा तुमच्या धर्माचं ओरिजिनल नाव कसं असू शकते? हिंदू हा शब्द बहुसंख्याक लोकांना आपल्या नियंत्रणामध्ये घेण्यासाठी प्रचारात आणण्यात आला होता. जे ब्राह्मण स्वतःला गर्वानं ब्राह्मण म्हणत होते, 1919च्या दरम्यानचं जर लिटरेचर ब्राह्मणांचं जर तुम्ही वाचलं तर ते स्वतःला ब्राह्मण म्हणत होते. जे स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेत होते त्या लोकांना असं लक्षात आलं की या देशामध्ये अडल्ट फ्रँचाइज येणार आहे, या देशामध्ये प्रौढ मतदारच्या आधारावर मतदानाचा अधिकार मिळणार आहे, प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळणार आहे. अशा प्रकारचं काम इंग्लंडमध्ये चालू आहे, आणि इंग्लंडमध्ये जर प्रौढ मताधिकार लागू झाला तर तो आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा भारतामध्ये सुद्धा प्रौढ मताधिकार लागू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला भारतामध्ये मतदानाचा अधिकार मिळेल.
आणि या आधारावर SC ST OBC कुणबी मराठा या लोकांची संख्या 100 मध्ये 90 भरेल. मग यांची संख्या जर 100 मध्ये 90 भरली तर यांच्याच मतांच्या आधारावर निवडून येणारा माणूस हा देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो. आता एक रहस्यपूर्ण मुद्दा सांगतो. तो रहस्यपूर्ण मुद्दा काय? जर हिंदू समाजाची संख्या बहुसंख्य आहे, तुम्हीच म्हणता हिंदू समाजाची संख्या बहुसंख्य आहे, मग ओबीसीचा प्रधानमंत्री कशाला बनवलं? हिंदूच आहे ना बहुसंख्य. हिंदूच जर बहुसंख्य आहे तर मग मोदीला तुम्ही ओबीसी म्हणून प्रचारामध्ये का आणलं? याचा अर्थ तुम्हाला पण माहित आहे की हिंदू या शब्दाचा प्रभाव केवळ हिंदू बहुसंख्य आहेत असं म्हणून बहुसंख्य SC ST OBC कुणबी मराठ्यांची मतं मिळवता येत नाहीत, तर एका ओबीसी माणसाला आम्ही देशाचं प्रधानमंत्री बनवत आहोत असं सुद्धा जोडावं लागेल. तर आपल्याला मतं मिळतील, तर आपल्याला बहुसंख्य मतं मिळतील. पण ते सुद्धा 2 वेळच मिळालेत. तिसऱ्या वेळेस 240 वर आलेत. 272च्या ऐवजी तिसऱ्या निवडणुकीमध्ये ते 240 पर्यंत आलेत. पुन्हा खाली आलं, बहुमत मिळालं नाही. तेव्हा लक्षात घ्या, हिंदू ह्या शब्दाची जी मर्यादा आहे, बहुसंख्य असताना सुद्धा 240 वर आलं. आणि त्या हिंदूचा वापर केल्यास बरोबरच तुम्ही एका ओबीसीच्या 52% संख्या असणाऱ्या माणसाला पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचं घोषणा केली. असं असताना सुद्धा तुम्हाला 272 जागा मिळवता आल्या नाहीत, 240च मिळवता आल्यात. याचा अर्थ असा की हिंदू या शब्दाची सुद्धा मर्यादा स्पष्ट झाली, पुन्हा एकदा स्पष्ट झाली. म्हणजे हे लक्षात ठेवा की या ठिकाणी आपल्याला SC ST OBC आणि कुणबी मराठा हे जे लोक आहेत, अशाच पद्धतीचे लोक संपूर्ण देशभरामध्ये आहेत. ह्या लोकांची संख्या बहुसंख्य आहेत, तरी अल्पसंख्य असणाऱ्या लोकांचा काँग्रेस पक्ष आणि अल्पसंख्यच असणाऱ्या लोकांचा भारतीय जनता पक्ष, दोनही अल्पसंख्य असणाऱ्या 3.5% ब्राह्मणांचा पक्ष, दोघांचे पक्ष आहेत. ते 3.5%चेच आहेत, तरीही आलटून पालटून त्यांची सत्ता येते. याचं काय रहस्य आहे हे सांगून मी माझं म्हणणं संपवतो. पहिला मुद्दा आहे, तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की या देशामध्ये निवडणुका कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये एका खासदारकीसाठी 100 कोटी खर्च केला जाऊ शकतो, केला जातो, असे रेकॉर्डेड रिपोर्ट्स आहेत. काही पैसेवाले लोक एक खासदार बनण्यासाठी 100 कोटी खर्च करतात. तुम्ही म्हणाल असं कसं करता येऊ शकते? कॅन्डिडेटला 40-50 लाखापेक्षा जास्त खर्च करता येत नाही. जास्त केला तर तो बेकायदेशीर मानला जातो. पण तो कॅन्डिडेटचा खर्च हा वेगळा आहे. बघा पळवाटा कशा काढलेल्या आहेत. ही कॅन्डिडेट 40-50 लाखच खर्च करू शकतो. पक्षाने किती करावा काही मर्यादा नाही. आमच्या लोकांना काही माहिती आहे कायदा? पक्षाने किती खर्च करावा नाही काय मर्यादा नाही. मग पक्ष 100 कोटी खर्च करतो आणि पक्षाचा खर्च वेगळा दाखवतात, कॅन्डिडेटचा खर्च वेगळा दाखवतात. हा पैसा येतो कुठून? जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत हे काळा पैसा तयार करतात. तो काळा पैसा कुणाच्या तरी उद्योगपतीच्या जवळ ठेवतात. आता ह्या काँग्रेसचा पैसा अडाणीजवळ, बीजेपीचा पैसा अडाणीजवळ. एवढा इमानदार माणूस आहे तो. म्हणजे अडाणीच्या बाबतीमध्ये काँग्रेस आणि बीजेपी आणि काँग्रेस वाद नाही आहे. ही दुसऱ्या माणसाकडे अशा ठेवायचा नाही, सांभाळतो ना तो पण प्रामाणिकपणे. तुमचे इतके बरोबर ठेवलेले. आणि तुम्हाला वेळेवर जेवढे पाहिजे ते वेळेवर तुम्हाला मिळतील. बाकीच्या कालावधीमध्ये त्या पैशाच्या आधारावर
तो माणूस आपली इंडस्ट्री चालवतो, तो टाटा बिर्ला टाटा ज्याला त्याचा बाप दाद्यापासून आहे, पण त्याला मागं टाकून अडाणी पैशामध्ये. आता अडाणीचा नंबर जगातल्या पैसेवाल्या 10 लोकांमध्ये सहभागी आहे, टाटा त्याच्यामध्ये आणखी नाही. अडाणी जो आहे जगाच्या 10 श्रीमंत लोकांमध्ये अडाणी सामील झाला, पण टाटा त्याच्यामध्ये नाही आहे. तेव्हा हा जो काळा पैसा आहे हा सत्तेच्या मदतीनं चालवला जातो. विशेष म्हणजे काँग्रेसवाले सुद्धा त्यांच्याकडेच पैसे ठेवतात, बीजेपी वाले सुद्धा त्यांच्याकडेच पैसे ठेवतात. अधूनमधून राहुल गांधी अडाणीच्या विरोधात बोलत राहतात. काँग्रेसचे लोक त्यांना समजवतात तरी आपला पैसा त्यांच्याकडे आहे. मग राहुल गांधी सुद्धा म्हणत असतील तो प्रामाणिक माणूस आहे, सांभाळेल, आपल्याला वेळेनुसार देत राहील, आणि तो देतो. तेव्हा कुठल्याही SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांकडे करोड रुपये सोडा, लाख तरी खर्च करायला पैसा आहे का? लाख रुपये MLA साठी MP साठी खर्च करण्यासाठी पैसा आहे? म्हणजे याचा अर्थ असा, हा काळा पैसा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरला जात आहे आणि त्या काळा पैशाच्या आधारावर निवडणुका जिंकल्या जात आहेत आणि या प्रकारे 3.5% लोक या देशावर राज्य करत आहेत. हे होत आहे आणि म्हणून त्यांना वाटते तसं ते करत राहतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारत सरकारचा 1 वर्षाचं बजेट 42 लाख करोड रुपयाचा आहे. आमच्यापैकी किती लोकांना कळते हा आकडा किती आहे? 42 लाख करोड. आपल्या लोकांना 42 लाख करोड काय किती आहे? एक तर करोड हीच हा संख्याच आपल्याला बरेचदा कळत नाही, मग त्याच्यात 42 लाख करोड आपल्याला काय वाटते, काय किती आकडा सांगता येत नाही किती आहे. एका वर्षाचा खर्च आहे भारत सरकारचा. राज्याचा वेगळा. महाराष्ट्र सरकारचा 7 लाख करोड रुपयाचं बजेट आहे. एकट्या महाराष्ट्र सरकारचं वेगळं आहे बजेट. राज्य सरकारचं बजेट वेगळं, केंद्र सरकारचं बजेट वेगळं, महानगरपालिकेचं बजेट वेगळं, नगरपालिकेचं वेगळं बजेट, ग्रामपंचायतचं वेगळं, जिल्हा पंचायतचं वेगळं, तालुका पंचायतचं वेगळं, सर्वांचा टॅक्स वेगळा, पैसा वेगळा. म्हणजे पैशाची देशामध्ये कमतरता नाही. जितक्या वेगानं विकास व्हायला पाहिजे तितक्या वेगानं विकास करण्यासाठी पैशाची कमतरता नाही आहे. परंतु हा सर्व पैसा अल्पसंख्याक लोकांवर, बहुसंख्याक लोकांवर राज्य करता यावं, अल्पसंख्याक लोकांना राज्य करता यावं, निवडणुकीमध्ये वापरण्यासाठी बहुसंख्य पैसा अल्पसंख्य लोक वापरत आहेत आणि त्यामुळे या देशातील दारिद्र्य संपताना दिसत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आखरी मुद्दा सांगतोय. इलॉन मस्क जगातला टेक्नॉलॉजी मधला, त्याला असं म्हणता येईल की टेक्नॉलॉजीमध्ये तो आता भगवानच आहे. आता त्याला कोणता शब्द वापरावा, शब्द मिळाला नाही, त्यामुळे मी म्हणणार भगवानच आहे. म्हणजे कोणत्या भगवानाला जर प्रार्थना केली आणि त्या बाईला म्हटलं ती कुंतीबाई विलियम्स, सुनीता विलियम्स, तिला आणायचं तर ते अमेरिका फेल गेली, दुसरे देश फेल गेले, ते म्हणले मी आणतो आणि ते आणणार आहे. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीमध्ये आज कुठल्या कुठं तो एलॉन मस्क जो आहे, म्हणजे एक प्रकारचं जे कार्य काल परवापर्यंत आम्ही लोक असं म्हणत होतो की हे कार्य ईश्वर करत होता, भगवान करत होता, तर जे कार्य ईश्वर करत होता, भगवान करत होता, आता तो एलॉन मस्क करून राहिलाय. टेक्नॉलॉजीची काय चमत्कार होऊन राहिलाय, भयंकर चाललंय. एवढं भयंकर टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा आज जो बादशाह आहे, जो निर्माता आहे, तो असं म्हणतो ईव्हीएम मशीनमुळे फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका
होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट त्यांनी भारताच्या संदर्भामध्ये बोललाय. आणि अशी पण मला आतून माहिती मिळालेली आहे की एलॉन मस्क हा राष्ट्रपती जो वर्तमान झालेला आहे ट्रम्प, त्याचा मुख्य सल्लागार आहे. आणि ट्रम्पनी नरेंद्र मोदी बरोबर जो व्यवहार केला नाही, मिसबिहेव केला, त्या बातम्या येऊन राहिल्यात, आजच्या पेपरात आहेत, कालच्या पेपरात आहेत, त्याच्याबरोबर जो व्यवहार राष्ट्रपती अमेरिकेने केला, त्याच्या पाठीमागचं रहस्य तुम्ही काही इमानदारीनं निवडून आलेले लोक नाही आहेत. अशा प्रकारचा सारा सूर जो आहे, त्याबद्दल मी राष्ट्रपतीला आणि एलॉन मस्कला आभार म्हणजे त्याचं धन्यवाद दिलं पाहिजे. ज्याला आमचं कोणी ऐकत नाही, पण तुम्ही तोंडावर ऐकवलं त्यांना. मोदीला तुम्ही तोंडावर ऐकवलं, त्या बातम्या येऊन राहिल्यात, पडद्या पाठीमागं काय झालंय. आणि मोदीला त्या ठिकाणी फार बेइज्जत व्हावं लागलं. फार त्याचा व्यवहार, त्याच्या नरेंद्र मोदी फार अकडून जेव्हा सर्व करायचं, पण त्या ठिकाणी त्याची अकड सरळ केली त्यांनी. यावेळेस अकळल्यासारखं दिसत नाही, पण मोदीने तर बरा अकळल्यासारखं राहायचा, पण यावेळेस मोदी काही अकळल्यासारखं दिसत नाही. कारण मला असं वाटते एलॉन मस्क आणि तिथल्या राष्ट्रपतींनी त्यांची थोडी अकड जी आहे ती ढिली केलेली असावी, आणि ती करणं आवश्यक आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे त्यांना अमेरिकेला वाटत आम्ही लोकशाहीवादी असताना तुम्ही सर्वात मोठी लोकशाही आणि आम्हाला तुम्ही छोटी लोकशाही इनडायरेक्टली छोटी लोकशाही असं म्हणता. काय तुमची लोकशाही? असं त्यांना खळसावलेलं दिसते. तेव्हा काही का प्रमाणामध्ये ही गोष्ट जर त्यांच्या निदर्शनामध्ये आली असेल तर निश्चितपणे मला असं वाटते की ही जी टेक्नॉलॉजी आहे याला येत्या कालावधीमध्ये पायबंद घालण्यासाठी निश्चितपणे काही अडथळे येतील त्यांच्या समोर. नाही तर आपण 9 एप्रिल रोजी आपण जेल भरो आंदोलन करत आहोत आणि 1 जुलैला आपण भारत बंद करत आहोत. आणि हे आंदोलन तोपर्यंत चालू ठेवणार आहोत जोपर्यंत ईव्हीएम मशीन बंद पडणार नाही आणि बॅलेट पेपर येणार नाही. म्हणजे आपण बेकायदेशीर मार्गाचा, हिंसेचा अवलंब करणार नाही आहोत. तर जोपर्यंत ईव्हीएम मशीन ते बदलवत नाहीत, तर आखरी मुद्दा त्यांनी जास्त वेळ जर यासाठी लावला तरी आपल्याला फायद्याचं आहे. म्हणजे ईव्हीएम मशीन बदलवण्यासाठी जास्त वेळ लावला तर जास्त वेळ लावल्यामुळे हे आंदोलन 6 लाख गावामध्ये पसरून जाईल, हा फायदा आहे. आणि बदलवून टाकलं तर बॅलेट पेपर येईल, त्यामुळे सुद्धा फायदा आहे. दोनही स्थितीमध्ये आपण हे आंदोलन आपल्या लोकांच्या फायद्यासाठी करत आहोत. तेव्हा या आंदोलनामधून निश्चितपणे आपल्या आंदोलनाला आणि आपल्या लोकांना आणि लोकशाही वाचवण्यासाठी याचा फायदा होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलंय त्याबद्दल धन्यवाद. मान्यवर वामन मेश्राम साहेबांनी जे ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी आपल्याला आवाहन केले आणि जे आंदोलनं घोषित केली, तर मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना आश्वासित करतो की आम्ही जीवाची बाजी लावून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू. एक महत्त्वाची सूचना आहे या कार्यक्रम संपल्यानंतर आभार प्रदर्शनापूर्वी की कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. यानंतर मी किरण भाऊ गायकवाड जिल्हाध्यक्ष बामसेप यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सरदे. आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या वतीने 9 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय जेल भरो आंदोलनच्या तयारी अंतर्गत आज मूल्यवासी बहुजन समाज जोडो यात्रा याची विशाल जनसभा आज आपल्या शिरूर शहरामध्ये संपन्न झाली आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उद्घाटक माननीय अशोकबापू पवार, माजी आमदार शिरूर हवेली, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते माननीय डॉक्टर मगन ससानी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बामसेप नवी दिल्ली, त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकमध्ये माननीय गोरखनाथ वेताळ,
राष्ट्रीय महासचिव बामसेप नवी दिल्ली आणि स्टेजवर जे काही आमचे प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व मान्यवर उपस्थित आहे, मी या सर्वांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्षता ज्या मान्यवरांनी केली त्यामध्ये मान्य वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांनी या कार्यक्रमाची अध्यक्षता केली. या सर्वांचं आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचाही आभार व्यक्त करतो. विशेषतः आमच्या या परिवर्तन यात्रेसाठी आलेल्या पुणे जिल्हा ग्रामीणचे इंदापूर युनिट असेल, हवेली युनिट असेल, बारामती युनिट असेल, शिरूर शहर आणि शिरूर ग्रामीणचे काही आमचे सहकारी असतील, या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात. मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी या कार्यक्रमाचं सांगता झाले असं जाहीर करतो. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय मूल्यनिवासीचे पब्लिकेशन ट्रस्टचे पुस्तकं या ठिकाणी विकत घेण्यासाठी ठेवलेले आहे. तर मी उपस्थित लोकांना विनंती करतो की आपण त्या पुस्तकं घ्यायचे आहेत. आणि स्टेजच्या उजव्या बाजूला आपल्याला